सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे हे सर्व माहीत आहे, पण तरी देखील मला सोयाबीन पहिले आवडायचे नाही. पण नंतरनं जेव्हापासून मी ही सुकी भाजी बनवायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मी सोयाबीन आवडीने खाते कधी पण. आता सकाळी मी मस्त अशी वांग्याची सुकी भाजी केली शॉर्टकटमध्ये, कारण उठायला उशीर झाला होता. त्यानंतरनं रात्री घेतली ही सोयाबीनची सुकी भाजी बनवायला. पहिल्यांदा काय करायचं, सोयाबीन आहे ना उकळून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून, नंतरनं पाणी त्याच्यातलं काढून टाकायचं पूर्णपणे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि भाजीला नंतरनं जास्त पाणी सुटत नाही. आता त्यानंतरनं आपल्याला सुका मसाला बनवून घ्यायचा, म्हणजे वाटण. त्याच्यासाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर छान मी दाखवलं त्याप्रमाणे कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचं आणि वाटण वाटून घ्यायचं. दुसरीकडे तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्याचबरोबर यामध्ये वाटलेला मसाला आणि सुके मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतरनं फ्राय केलेले सोयाबीन चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. झाकण ठेवून छान याला शिजू द्यायचं. मस्त म्हणजे शिजायची गरज नाही आहे, पण त्यातील एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि छान भाजी होऊ द्यायची सुक्की. आणि मस्त सोयाबीन तयार आहे, डाळ देखील तयार आहे, भात बनवला आणि मस्त अशी कडक भाकरी बनवली, एकदम कुरकुरीत अशी, कारण ही भाकरी कधीतरी खायला मस्त वाटते. आणि रात्री उद्या सकाळची तयारी म्हणून असे वाटाणे भिजत घातले सकाळच्या टिफिनसाठी. आणि असा संपला आजचा दिवस.